आहे ना रात्रीच्या जेवणात आमच्याकडे खूप छान बेत होणार आहे. तो म्हणजे थांबा तुम्हाला पहिले मी दाखवते, तुम्ही ना पाहूनच समजून जाणार की कशाचा बेत होणार आहे. जय भीम मीरा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आहे ना रात्रीच्या जेवणात आमच्याकडे खूप छान बेत होणार आहे. तो म्हणजे थांबा तुम्हाला पहिले मी दाखवते, तुम्ही ना पाहूनच समजून जाणार की कशाचा बेत होणार आहे. हे पाहू शकतात सर्व व्हेजिटेबल्स आहेत. तर आता सांगते मी तुम्हाला, तर आजच्या रात्रीच्या जेवणाचा बेत होणार आहे पावभाजीचा. तर मी आहे ना 5 जणांच्या हिशोबाने हे सर्व सामान घेतलेलं आहे, म्हणजे 5 जण आरामाने खाऊ शकता. तर आता पावभाजीसाठी मी काय काय वस्तू घेतल्या आहेत ते पण तुम्हाला मी आता दाखवून देते. ना हा मुलगा बघा कसा बसलाय माझ्या बाजूमध्ये. आता याचं नाव सांगितलं ना की आयुष लगेच म्हणजे रडायचं चालू करून देणार. म्हणजे 2 दिवसापासून तो तसाच करतोय. कोणी त्याला लाडी गोडे पण लावलं ना. काय झालं? केली कठीण कठीण केली बेटा. चल हात धु. कठीण करून आला ना आंघोळीला. चल पूर्ण चेहरा काळा करून घेतला. हा मुलगा असा करतो, बाहेर गेला तर पूर्ण खराब होतो. चला आता सांगते रेसिपीची सुरुवात आणि काय काय वस्तू घेतल्यात ते. चला हे बघा, हे मी 2 असे फ्लावर घेतलेत आणि 4 बटाटा आणि हे 4 कांदे घेतलेत, 1 शिमला मिरची, 1 बीट आणि हे बटर घेतले. छोटे छोटे क्यूब आहेत 3 घेतलेत, म्हणजे याच्यातले 2च टाकणार. बेटा थांबा. आणि थोडेसे वटाणे घेतलेत. वटाणे खूप जास्त महाग आहेत म्हणून वटाणे थोडेच घेतले आहेत. थोडीशी कोथिंबीर आणि 3 मस्त लाल टोमॅटो घेतलेत. पावभाजीसाठी ना मस्त लाल टमाटर घ्यायचे आणि बीट पण टाकायचं, त्याच्याने कलर पण छान येतो. इतकंच भाजीसाठी. आणि हा पावभाजी मसाला 2 चम्मच घेतलेत. लसूण, अद्रक बस इतकंच. हा मसाला याच्यात टाकून दे म्हणे, आपण भाजी बनवते वा. तर आजची रेसिपी आणि आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे, तर तुम्ही ना शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता लागते मी पण पटापट रेसिपीला. चला आता सर्व भाज्या तर कट करून झाल्या आहेत, दाखवतो तुम्हाला. कांदा, टमाटा, शिमला मिरची एकदम बारीक बारीक चॉप केले आहेत. फ्लावर आणि बटाटा थोडा मोठा ठेवला आहे. आणि हे वटाणे आणि हे बीटचे पण असे पीसेस केले आहेत छोटे छोटे. आणि आपला कुकर पण टाकून गेला आहे. पटकन ह्या भाज्या शिजायसाठी ठेवून देते कुकरला. थोडंसं तेल, तापून गेलंय तेल पण, कारण कुकर पण तापून गेला होता ना. आता त्याच्यात टाकते जिरं पण टाकायचं फोडणीच्या वेळेस, याच्याने ना चव खूप छान लागते. जिरं आहे ना छान परतून झालंय. बेटा मला तो चम्मच दे दादा, तो चम्मच दे बेटा. हो ते लगेच होऊन जा ना, टाइम नाही लागत पावभाजीला. तो चम्मच दे मला मोठा. जिरं छान परतून झालंय. आता त्याच्यात टाकते हा बटाटा, म्हणजे सर्व भाज्या टाकून घेते सोबतच. दे बेटा. आता टाकते फ्लावर, शिमला मिरची आता नाही टाकणार. शिमला मिरची जेव्हा हे सर्व भाज्या शिजून जातील आणि पावभाजी आपण म्हणजे फ्राय करायला घेऊ भाजी बनवायला, तेव्हा टाकू शिमला मिरची. आणि याच्यातला अर्धा टमाटा पण असाच राहू देते, जेव्हा भाजी बनवू तेव्हा अर्धा टमाटा त्याच्यात वापरणार. हे अर्धा टमाटा आणि बीट. आता हे थोडंसं छान परतवून घेते. बीट पण टाकलंय जेणेकरून पावभाजीचा कलर छान येणार. आता याच्यात सुके मसाले पण टाकून घेते. एक चम्मच लाल मिरची, अजून थोडंसं म्हणजे भाजी बनवताना टाकणार. थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ. आणि हे बटरचे क्यूब आहे ना ते टाकून देते. फ्रीज बंद आहे यासाठी, म्हणजे पूर्ण बटर विरघळून गेलेला आहे.
पण काही नाही, आता याला असं टाकून देते. आणि जास्त करून आयुषचा कारनामा आहे हा, बटर घेत होता खायला. आता हे सर्व आता छान परतवून घेते. पाहू शकता किती छान कलर येतोय भाज्यांना. म्हणजे अगदी साधी सिंपल पद्धत आहे आणि झटपट होणारी पावभाजी. जास्त काही वेळ लागत नाही, कारण आपण कुकर मध्ये शिजवतोय भाज्या, म्हणून पटकन होऊन जाणार. आता हे सर्व छान परतून झालंय. याच्यात आहे ना अर्धा तांब्या पाणी टाकते. पाणी टाकून छान परतवून घेतल्यात भाज्या. आता याला म्हणजे फुल गॅसवर 3 शिट्ट्या होऊ देते, कारण भाज्या पण छान शिजून जातील. त्यानंतर मग पावभाजी फ्राय करायची राहणार. हे सर्व फ्राय करताना कामात येणार पावभाजीला. आणि ते आहेत ना पाव सुद्धा घेऊन आलेत, म्हणून पावभाजी झाली की त्यांना पण पटापट म्हणजे तव्यावर भाजी लावून गरम करून घेऊ. चला आता ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. 3 शिट्ट्या होऊन गेल्या आहेत आणि भाज्या पण छान शिजून गेल्या आहेत. दाखवते तुम्हाला. पाहू शकता तुम्ही, भाज्या आहेत ना प्रॉपर शिजून गेल्या आहेत. आता याला मॅशरच्या मदतीने मॅश करून घेते. गरम गरम आहे तोपर्यंतच करते. सर्व भाज्या छान मॅश करून घेते. तीनच शिट्ट्यांमध्ये प्रॉपर भाज्या शिजल्या. जास्त काही वेळ लागत नाही आणि जास्त काही तामझाम नाही. एकदम सिंपल पद्धतीने आणि पटकन होणारी पावभाजी आहे. गरम गरम आहे ना, म्हणून वाफ पण लागते हाताला. किती छान टेक्स्चर आला बघा भाजीला. एकदम छान मॅश झाले. चला आता हिला पटकन फ्राय करायला घेऊ. चला. परत एक बटर पण वापरणार मी फ्राय करताना. तेल टाकते अगोदर. होते बेटा होते. मुलांना फक्त माहिती पडलं की घरात पावभाजी होते, म्हणून त्यांच्या अंगातून काही निघत नाही. पावभाजी मम्मा झाली का असं चालू आहे त्यांचं. सारखं भूक लागली म्हणे. चला आता तेल टाकून घेते. बस. सोबतच बटर पण टाकते. तेलात आहे ना बटर छान वितळून जाणार. तेल बटर छान गरम होऊन गेले. आता त्याच्यात टाकते शिमला मिरची. थोडा कम गॅस करते आणि शिमला मिरची छान 2-3 मिनिटं परतवून घेते. जास्त कम होऊन गेला मग लवकर पण शिजणार नाही ना, थोडा फास्टच करते.
हे बघा, काही फूड कलर वगैरे काहीच टाकलं नाही तरी पण कलर किती छान आलाय. कारण आपण आहेत ना, म्हणजे मिनी पावभाजी बनवायसाठी ना एकदम लाल टोमॅटो घेतले होते आणि अर्ध बीट टाकल्याने यासाठी एकदम नॅचरल कलर आलाय पावभाजीला. आणि फूड कलर वगैरे कसं मुलं पण खातात ना, मग चांगलं नाही राहत यासाठी. शिमला मिरची पण 2-3 मिनिटं छान परतून गेली. आता त्याच्यात टाकते कांदा. कांदा पण एकदम बारीक बारीक कट करायचा. आता कांद्याला पण छान 2-3 मिनिटं परतवून घेते. बेटा मला सांडशी देतो का दादा? कांदा छान परतून झालाय. आता त्याच्यात टाकते टमाटा. टमॅटोला पण छान परतून घ्यायचा. आरवी माझी आहे ना मस्त पावभाजीची वाट पाहत बसली है ना आरू. अद्रक लसूण पेस्ट दे आरू. टमाटा आहे ना थोडासा गळू देते. आता याच्यात टाकते अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट पण छान परतवून घेते जेणेकरून याचा कच्चापणा लवकर निघून जाणार. नाही ना बेटा, जेवण करून झोपायचं. हा, झोपायचं नाही, पावभाजी होते खाणार ना. हा हा, 8 वाजायलाच झोप लागते आज त्याला. कारण तो ना दुपारी झोपतच नाही. माझ्या सोरांश, आयुष आणि आरवी तरी झोपतात पण त्याने ना. चला आता हे सर्व आहे ना मॅशरने मॅश करून घेते. बेटा सांडशी देतो का मला? सांडशी देतो. आण मग, किचन ओट्यावर असणार बघ. आण. गॅस कमी करून घेते. थँक्यू. पावभाजी खाणार ना? खाणार ना बेटा? मग पाणी पण प्यायचं ना. ओके. हे भगवान. आता याला अजून फुल करून घेते गॅस. देते हा बेटा, दादाला बोलव. दादा देणार. मम्मा स्वयंपाक करतो. मी देऊ. सर्व छान मॅश करून झालंय, पाहू शकता तुम्ही. आता याच्यात टाकते सुका मसाला. लाल मिरची तर थोडीच टाकणार कारण भाज्या शिजवताना पण त्याच्यात लाल मिरची टाकली होती ना, यासाठी थोडंच टाकणार लाल मिरची. कारण मुलं पण खाणार आहेत. बस त्याच्यात आहे ना 1 चम्मच टाकली होती म्हणून आता मी अर्धाच चम्मच टाकली. आणि हे 2 चम्मच पावभाजी मसाला आहे, हा पूर्ण टाकून देते. आता याला मिक्स करून घेते. गॅस कमी करून दिला होता मी. तर याच्यात टाकते कोथिंबीर. थोडीशी वरून टाकणार. मसाला छान तयार झालाय. आता याच्यात टाकते हे भाज्या मॅश केलेल्या. घट्ट होऊन गेलं थंड होऊन. थोडं पाणी टाकावं लागणार याच्यात.
जशी आपण बाहेरून आणतो ना तशी पावभाजी वाटत आहे. म्हणजे कलर पण तसाच आणि सुगंध पण तसाच येत आहे छान. आता वरून थोडीशी कोथिंबीर. बेटा याला झाकायला दे ना ताट. आता कम गॅस करून याला 5 मिनिटं झाकून ठेवून देते. मग आपली पावभाजी तयार होऊन जाणार खायसाठी. ते द्या बेटा, ताट द्या ना दादा. खूप छान, अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने आणि कम साहित्यामध्ये बनवून तयार आहे पावभाजी. आण बेटा. आणि आज आहे ना सर्वांचं मन पण होतं पावभाजी खायचं. मोठं ताट आण, ते ठेव. ते ठेव, मोठं आण. मोठं दे झाकायला. तिथून द्या आता ते दुसरं ताट. बटर बटर पावसाठी ठेवलंय ना. हे बटर मैंने पाव फ्राय करायसाठी ठेवलेत मसाला लावून. नाही ना फ्रीज नाही म्हणून बघा पूर्ण वितळून गेलंय ते. अर्ध टाकू. समज होते ना बेटा इथं. मध्ये चालला गेला. ही नाही सांगितली तुला, मोठी प्लेट सांगितली म्हणे इथं झाकायला. इथं झाकायला ती दुसरी दे ना बेटा. पाहू शकता किती छान दिसते पावभाजी. राहू दे, तुला नाही भेटणार, मलाच पाहावं लागणार मोठं ताट झाकायला. आणि इथं गॅस चालू, इथं नको खेळू बेटा, तिकडे जा. हो भूक लागली ना, लगेच होऊन जाणार. ओके. आता ही भाजीला आहे ना 5 मिनिटं कम गॅसवर झाकून ठेवून देते. तोपर्यंत पाव गरम करून घेते मी. म्हणजे हे सर्व साहित्य तर आता ठेवून देते आणि इथं जागा पण थोडीशी मोकळी होऊन जाणार. मग पाव गरम गरम करणार. चला, पावभाजी झाली आणि 5 मिनिटं पण झाले म्हणजे पावभाजी रेडी आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम छान झाली भाजी. आता याला तसंच ठेवते आणि पहिले पाव शेकून घेते. कारण मुलांना काही दम निघत नाही, खूप भूक करतायत मुलं. देते बेटा, देते. हा पाव शेकायसाठी थोडीशी पावभाजी टाकून घेते. हा बारीक तवा आहे ना म्हणून लवकर टाकून जातो. थोडीशी टाकते पहिले, मुलांना द्यायचं. मुलं काही जास्त तिखट खाणार नाही. आणि थोडस बटर. तुम्हाला देते बेटा पहिले. गरम आहे ते. बापरे, चाकू गरम लागलं मला. दादा गरम लागतंय, थांब. एक एक करून सर्व मस्त शेकून घेते मसाल्यामध्ये. चला, आता पाव पण आणि भाजी पण बनवून रेडी आहे. पहिले मुलांना लावून देते ताट. सोरांशला आणि आरवीला, कारण आयुषनी पहिलेच ताटमध्ये पावभाजी पाव घेऊन घेतलेत. पाहू शकता तुम्ही किती छान ताट दिसतंय. मला तर असं झालंय कधी खाऊ आणि कधी नाही, कारण खूप छान. म्हणजे जशी आपण बाहेर काय बेटा, हो एकटी खातो, जशी आपण बाहेर खातो ना अगदी तशीच, म्हणजे अगदी तसंच टेस्ट झालेला आहे. आणि कलर पण खूप छान आलेला आहे. तुम्ही पण एक वेळेस आहे ना नक्की करून बघा. या पद्धतीने खूप साधी आणि सिंपल पद्धत आहे.
आणि तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय. बापरे.